hey guys, I'm Shruti Jadhav and I'm vlogging today. So welcome to my channel guys. And have my Instagram ID. So follow me on Instagram also because my daily updates. तर मी आज बनवती आहे शेजवान फ्राईड राईस और मंचाऊ सूप. So let's see how to make it. So first at all take some rice and मग त्यांना खूप मस्तपैकी वॉश करून टाका. त्यात घाण असते ती काढा. आयुष्यातली पण काढतात. अभी गाइस आग लगा दो भाई, पूरा आग लगा दो. और दूसरे के लाइफ में नमक डालने से अच्छा है राइस में डाल के खा लो. आता आपल्याला घ्यायचे आहेत ह्या सगळ्या व्हेजिटेबल्स. सो फर्स्ट ऑफ ऑल ही कॉलीफ्लॉवर, कॅबेज, पीज. हे काय मला पण नाही माहिती. हे शिंचनला नाही आवडत तर काय आहे. अनियन, जिंजर, गार्लिक, कॅरट आणि हा बटाटा जो त्याच्यात टाकायचा नसतो बट माझ्या मम्मीला त्याच्यात टाकायचा आहेच. सो ठीक आहे. तर मी हे बनवण्यासाठी फ्राईड राईस मसाला आणला आहे शेजवान चिंग्सचा आणि मंचाऊ सूपसाठी आणलेला आहे मी मंचाऊ इन्स्टंट सूप. तर आता झालेलं आहे तयार. तर आता आपण भात ठेवलेला तर भात ठेवला होता तो विसरू नका. आणि मग तो भात मस्तपैकी गार पाण्यात वॉश करून माझ्या बहिणीने काहीतरी पाडलेला आहे डेंजर काम. आता लय वरडा खाणार आहे ती. जाऊ दे. तर अनियन, गार्लिक आणि जिंजर सोडून बाकीच्या सगळ्या भाज्या आपण मस्तपैकी धुवून घेऊया. आता आपण चालू करूया शेजवान फ्राईड राईस बनवायला. आणि ही इरिटेटिंग थिंग ऑफ माय लाईफ. जस्ट इरिटेटिंग थिंग ऑफ माय लाईफ. अच्छा येस. सांग मी कसं बनवते जेवण. सांग ना. तारीफ करू का? ॲप्रिशिएट करू. 5 रुपये देगा तुला. ॲप्रिशिएट. हा 5 रुपये देगा. छान बनवते. खरं सांग कसं बनवते. खरंच छान बनवते. येस. मी चांगलंच बनवते. आय नो. तर आता आपण करायला घेऊया शेजवान फ्राईड राईस. तर आधी हा अनियन आपण मस्तपैकी गोल्डन कलरचं होईपर्यंत करायचं आहे त्याला फ्राय. मग त्यात सगळ्या व्हेजिटेबल्स टाकायच्या आहेत आणि त्या आपण मस्तपैकी फ्राय करून घ्यायचे आहेत क्रिस्पी होण्यासाठी. मग त्याच्यात मीठ टाकायचं थोडंसं, हा शेजवान फ्राईड राईस मसाला आणि सोया सॉस, घरचा मसाला बिकॉज आपली पण काहीतरी त्याच्यात टेस्ट असावी म्हणून. आता हे सगळं मस्तपैकी बॉईल करून घ्यायचं आहे आणि मी त्याच्यात आता केचप पण टाकलं आणि आता पाणी टाकायचं त्याच्यात. तर आता आपण लागूया सूप बनवायच्या तयारीला. तर आपण आधी घेऊया पाणी आणि तो मसाला आपण डायरेक्ट ह्या पाण्यात नाही टाकायचा. थोडंसं पाणी बाजूला घेऊन आणि मग त्यात म्हणजे ते गिठळ्या राहतात त्या पाण्यात डायरेक्टली टाकलं तर. तर आधी त्या गिठळ्या काढायच्या आहेत आपल्याला आणि मग ते त्याच्यात टाकायचं आणि ह्याची कन्सिस्टन्सी जरा थिक होईपर्यंत हे बॉईल होऊन द्यायचं. सो गाईज लोक आम्हाला बोलतात की आम्ही ट्विन सारखे दिसतो. खरंच आम्ही ट्विन सारखे दिसतो का नाही. मला पण आता कॅमेरात बघून वाटतं मी ह्याच्या एवढी घाण दिसते का. सबको मालूम है कौन काला है. फिर चेक करना गाइस. इतना भी सच नहीं बोलना. तर खरंच आम्हाला कमेंटमध्ये सांगा आम्ही ट्विन सारखे दिसतो का. आणि आमच्या दोघींमध्ये 6 वर्षांचा गॅप आहे. तू किती सो आता आपण बोलूया पुढच्या प्रोसेसकडे. तर आता आपलं हे सूप झालेलंच आहे पण थोडंसं थिक करणार आहे मी कन्सिस्टन्सी. म्हणजे अजून जरा आटू द्या. तर सोबतच आपल्या ह्या भाजी हे सगळं पण आपलं झालेलं आहे. आता आपण ह्याच्यात करूया राईस. आणि मी हे काम एकटी तर नाही करू शकत बिकॉज हा एवढा राईस आपल्याला ह्याच्यात मिक्स करायचा आहे. सो लेट्स गेट हेल्प फ्रॉम मम्मा. आता मम्मीला बोलवते. झाला ना मम्मी. मी तर भुक्कडच आहे आमच्या घरातली सर्वात मोठी. असे बोलू नये. काय बोलू नये.
That's wrong. धीरे धीरे छुके मेरे धीरे धीरे सोयाबीन. सो हा फ्राईड राईस मी मम्मी ते मिक्स करत होते म्हणून मम्मीच्या हातात होतं. तर मम्मीने ह्याच्यात सोया चंक्स पण टाकले. आता मम्मीने काय एक्सपेरिमेंट नवीन केला मला समजत नाही. हा फ्राईड राईसचा प्रॉपर मसाले भात झालेला आहे. तर आता मी खातेच टाकलं तर सूप पण तयार झालं आहे आमचं मस्त. सो दिस ऑल थिंग्स आर रेडी गाईज. सो लेट्स ईट इट. सो हे गाईज, आय एम कम टू अन एंड ऑफ दिस व्लॉग. सो मी माझा स्किन केअर तुमच्याशी शेअर करते. तर मी हे कोजिक ॲसिड लावते डर्माचं. आणि मी गाईज ऑलरेडी लावलं आहे. जसं आता मी ॲक्टिंग करते बिकॉज मी मगाशी लावलं आणि मी व्हिडिओच नाही चालू केला. माझी प्रत्येक वेळेस आहे की मी व्हिडिओ बनवते आणि व्हिडिओ ऑनच नाही करत की माझं रेकॉर्ड होईल. तर हे मस्त मालिश करायचं बिकॉज असे प्रोडक्ट फक्त लावून त्याचा उपयोग नाही होत. तर आपण दोन मिनिट तरी असं हे केलं तर ते मॉइश्चराईज होतं आपल्या स्किनमध्ये आणि मग त्याचा इफेक्ट पडतो पूर्ण सुकेपर्यंत. आणि गाईज लेट मी शो. मी प्रत्येक वेळी थांबा. तर गाईज हे मी मॉइश्चरायझर घरी बनवलेलं आहे. आणि जर तुम्हाला हे माझ्याप्रमाणेच घरात बनवायचं असेल तर मी खाली माझ्या यूट्यूब व्हिडिओची लिंक देईन, त्याच्यावर तुम्ही बघा. आणि हे मॉइश्चरायझर लावल्यापासून खरंच माझी स्किन खूप चांगली झालेली आहे. तर आता मी हे माझ्या हाताला पायाला, फक्त मी माझ्या तोंडाला नाही लावत बिकॉज माझी स्किन सेन्सिटिव्ह आहे. तुला लगेच काहीतरी रिफ्लेक्ट होतं आणि आय हॅव पिंपल्स. त्याच्यामुळे खूप केअर घ्यावी लागते स्किनची. आणि गाईज असं सपोर्ट करत राहा. कीप सपोर्टिंग गाईज. आणि मला सबस्क्राईब पण करा, प्लीज करा. पागल. ह्या छोट्या बहिणी असण्याचं डिफिकल्टीज फक्त आम्हाला समजू शकतं. मॉइश्चरायझर जेव्हापासून बनवलं तेव्हापासून खरंच माझी स्किन खूप सॉफ्ट झाली. मस्त फील होतं. मला वाटलं नव्हतं की मी यूट्यूब करेन किंवा व्हिडिओ बनवेन. बट मी असेच ब्लॉग्स बघायचे लोकांचे, तर आपल्यामध्ये पण काहीतरी कला आहे आणि ती यूज करावी असं मला फील झालं. सो मी पण ब्लॉगिंग स्टार्ट केलं. तर मी ब्लॉग बनवले तर होते आधी 2-3 ब्लॉग्स 6 महिन्याआधी. बट नंतर असतात काही लोक जी बोलत असतात असं तसं. त्याच्यामुळे मी गॅप घेतला. आणि ती गोष्ट म्हणजे चुकली की मी गॅप घ्यायला नव्हता पाहिजे. लोकांचं कधीच ऐकू नका गाईज. कोण नसतं आपल्यासाठी. आपण फक्त आपल्यासाठी असतो. त्यामुळे तुम्हाला जे हवंय ते करत राहा. तुमची कला अजून जास्त वाढवा. तुम्हाला जे आवडतं ते करा. कोणाचं ऐकू नका. फक्त मम्मी पप्पांचं ऐका, नाही तर घरातून बाहेर काढण्यात तिचं चालू हिला बिचारा करायचं आता घरच्यांचं. सो मी तर कंटिन्यू राहणार आहे ह्या ब्लॉगिंगमध्ये यूट्यूबच्या. इशू गप्प बस ना यार. ही बहीणच एवढा त्रास देते तर बाकीचे किती त्रास देत असतील. सो ओके बाय. आजचं फिनिश. आपण भेटूया थोड्या दिवसानंतर. बाय गाईज. आणि गाईज प्लीज कमेंटमध्ये सांगा की मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये काय बनवू, तुम्हाला काय जास्त बघायला आवडेल. बाय गाईज. सबस्क्राईब टू माय चॅनल गाईज. आणि लाईक शेअर कमेंट करा. बाय. तर माझी बहीण मगाशी तुम्हाला बोलली होती आमच्या दोघीत कोण गोरे, तर तिकडे लाईट येत होती. तर आता तुम्ही बघू शकता कोण गोरे काय. देतच नाही. बाय बाय. सो बाय गाईज. बाय. गुड नाईट.